कल्याण डोंबिवलीचे तुमचे शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी डॉक्टर आणि नर्सेसना मारहाण केलेली आहे। त्यांची पार्श्वभूमी सुद्धा याआधी अशाच पद्धतीची नाही, या प्रकरणाची माझ्यापर्यंत अजूनपर्यंत कुठली माहिती नाही, परंतु जर का अशी मारहाण केलेली असेल तर ती 100% अयोग्य आहे। जे काही त्यांची तक्रार होती त्यांनी संबंधित विभागाकडे अधिकाऱ्यांकडे त्यांनी तक्रार करणं आवश्यक होतं, परंतु अशा पद्धतीने मारहाण करणं ही योग्य नाही। पण त्यांची पार्श्वभूमीशी अशा पद्धतीची राहिलेली आहे। याच्या आधी सुद्धा त्यांची पार्श्वभूमी काय आहे हे आता मला वाटतं ते इरिलेव्हंट आहे आता, परंतु आता जर का त्यांनी अशा पद्धतीने जर का मारहाण केलेली असेल तर 100% त्यांना समज हे पक्षाच्याकडनं देण्यात येईलच, परंतु त्यांना नाही अर्थातच त्याच्यामध्ये आता ह्याची मला पूर्णपणे कल्पना नाही। आपण आपल्या सांगण्यावरनं मी हे स्टेटमेंट करतोय, परंतु नक्कीच प्रकरणाची पूर्णपणे चौकशी करण्यात येईल आणि कायदेशीर कारवाई करण्यात येईल। याचा परिणाम म्हणजे डॉक्टरांनी संप केलेला आहे, त्यांना काय आवाहन कराल, कारण का रुग्णसेवा कुठेतरी ठप्प होते? नाही, नक्कीच अशा पद्धतीने मारहाण करणं हे चुकीचं आहे आणि त्यांच्यावरती योग्य ती कारवाई ही करण्यात येईल। काल विधानसभेमध्ये डान्स बार बंदी सुधारणा विधेयक मंजूर झालं, काय त्याचा परिणाम होणार आहे, कशी कडक अंमलबजावणी केली जाईल, अधिकार वाढवण्यात आले पोलिसांची आणि लायसन्स? बघा, ह्यामध्ये याही अगोदर माझी भूमिका मी स्पष्ट केली होती की या बाबतीमध्ये कडक भूमिका आमच्या शासनाची आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अनेक वेळेला हाऊसमध्ये देखील सांगितलं होतं की आपण तिथले स्थानिक PI असतात, आपण त्यांना जबाबदार धरतो आणि त्यांच्यावरती देखील आपण कारवाई करतो, परंतु अंमलबजावणी होताना दिसत नव्हती। राजरोसपणे या गोष्टी चालू होत्या, त्यामुळे त्याच्यावरती बंधनं आणण्याकरिता हा कायदा नक्कीच उपयोगी पडेल आणि ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठल्याही ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये अशा गोष्टी चालणार नाहीत, ह्याकरता हा कायदा नक्कीच उपयोगी होईल। परफॉर्मन्स लायसन्स आणि डान्स बार लायसन्स याचं वेगळं केलेलं आहे। तुम्हाला परफॉर्मन्स लायसन्सवरती डान्स बार चालू करायचं, त्याच्यामध्ये जे काही इश्युइंग ऑथॉरिटी कोण असेल? त्याच्यामध्ये जे काही लूपहोल्स होते त्या लूपहोल्सवरती या विधेयकाच्या माध्यमातून आपण काम केलेलं आहे आणि त्याच्यावरती बंधनं घालण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे। अकोल्यामध्ये खुलेआम गुटखा विक्री केली जात आहे। लोकशाही मराठीनं स्टिंग ऑपरेशन नुकताच केलेलं होतं। तुकाराम मुंढे यांची अजून प्रतिक्रिया यावर आलेली नाही, पण तुम्ही कशी कारवाई? नाही, ह्यामध्ये ज्यावेळेस मी या विभागाचा राज्यमंत्री म्हणून मी कारभार स्वीकारला होता त्यावेळेस मी सूचना दिल्या होत्या, त्यानंतर देखील मी सूचना अनेक वेळेला केलेल्या आहेत की आपल्या लगतच्या ज्या राज्यांमध्ये गुटख्यावरती बंदी नाही आहे, तिकडनं बॉर्डरवरून हा गुटखा जो आपल्याला अनधिकृतपणे आणला जातो त्या ठिकाणी FDA विभाग असेल आणि गृह विभाग असेल, अशा सगळं दोन्ही विभागांनी संयुक्त कारवाई करणं आवश्यक आहे। हे इंटेलिजन्स मिळवणं आवश्यक आहे आणि त्याच्यावरती कारवाई करणं आवश्यक आहे। तर त्या दृष्टीने वेळोवेळी आम्ही आढावा घेत असतो, परंतु नक्कीच ह्याच्यामध्ये अजून जास्त काम करणं अपेक्षित आहे आणि नक्कीच जे आयुक्त आहेत त्यांना देखील आम्ही सूचना केलेल्या आहेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।